नमस्कार मंडळी. आपणा सर्वांचं मंदार केअरकर ॲस्ट्रॉलॉजी क्लासेस अँड कन्सल्टन्सीमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या वर्गामध्ये कुंडली पाहता पाहता काही सूत्र शिकायचे आणि त्या अनुषंगाने आपण त्या कुंडलीला कसा न्याय देऊ शकतो त्याच्यावर आपल्याला एक साधक बाधक चर्चा करायची. तर अक्षय आणि ऋषी, आपणा दोघांचं सुद्धा या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर, धन्यवाद. काय मग आज कुठली कुंडली घ्यायची? सर, एक जातक आहे, हम्म. त्याची आपण कुंडली घेऊया, ओके. एक मांडूया, सविस्तरपणे त्याच्यावर चर्चा करूया. तर एक प्रश्न त्याच्यामध्ये जातकाने आपल्याला विचारलेला आहे, हा. तो म्हणजे त्यांच्या लग्नाचा. अच्छा. ओके, फिमेल आहे, आपण नाव घेत नाही आहोत. लग्न कधी होईल, लग्न सक्सेसफुल होईल का, कुठल्या साली लग्न होईल, तर त्याप्रमाणे सविस्तर चर्चा करूया आणि ती कुंडली आता आपण स्क्रीनवरती मांडूया. ठीक आहे. अच्छा, हरकत नाही. पहिल्यांदा मला जर बर्थडेट मला सांगा जरा. सांगतो सर तुम्हाला बर्थडेट मी. 6 मे, हम्म. 6 मे 1988. हो, 6 मे 1988. संध्याकाळी 7:05 आणि प्लेस आहे कर्नाटका. ठीक आहे. आय 6 मे. रिपीट करतो मी. 6 मे 1988, संध्याकाळी 7:05, बर्थ प्लेस कर्नाटका. 6 मे 1988 म्हणून ऋषिकेश, अक्षयने आता पत्रिकेची डेट सांगितली आहे. डेटवरून मी ज्या वेळेला क्लासमध्ये शिकवतो त्याच्यावरून नक्की तुला आयडिया आली असेल की लग्न अजूनपर्यंत का नाही झाले. काय नियम शिकवला होता? 86 to 91 बॉन्ड मध्ये शनी आणि हर्षद याची युती असल्यामुळे कुठेतरी सप्तम स्थानाशी जर त्यांचा काही लिंकअप बनला तर लग्न मध्ये काहीतरी बाधा, उशिरा होणे किंवा मग लग्न झाल्यानंतर ही काहीतरी अडचण येणे, हे शक्यतो आपल्याला ह्या वर्षगट म्हणजे जी रेंज आहे ह्या वर्षाची 86 to 91 ह्या जातकांमध्ये बघायला मिळतो. अगदी बरोबर आहे. आता लक्षात घ्या. तर व्ह्युअर्स, आपल्या स्क्रीनवर आपल्याला क्लिअर दिसतंय लग्न कुंडली आणि नवमांश कुंडली. आता डेट आहे जातकाची 6 मे 1988, म्हणजे स्त्री जातक आहे. मी क्लासमध्ये नेहमी सांगतो की 1986 पासून जे बॉन्ड झाले साधारण ते 1990 पर्यंत, त्या दरम्यानचे जे जातक जन्माला आलेले आहेत बहुतांशी त्यांचे विवाह रखडलेले आहेत. विवाह जमवताना अनेक अडचणी आलेले आहेत आणि विवाह झालाच तर त्याच्यामध्ये अनेक जण आज ते घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ही गोष्ट सर्वसाधारण तुम्हाला दिसेलच, पाहिजे तर चेक करा. 1986 पासून 90 पर्यंत जे जन्माला आलेली आहे, म्हणजे साधारण आज जर त्यांचं वय पाहिलं तर 35-36च्या एज मध्ये असते आहेत. बरोबर ना? बरोबर आहे सर, बरोबर. आणि त्याच्यापैकी तुम्ही स्वतःला आजूबाजूला बघा, तुमच्या मित्रमंडळीमध्ये पण बघा, अनेकांचे विवाह रखडलेले आहेत, जमत नाहीयेत आणि विवाह झालेच तर त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्यात आणि आज ते घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत उभे आहेत. बरोबर आहे? बरोबर. कारण त्या दरम्यान जे काही झालेलं आहे ते शनी आणि हर्षलाच्या युतीमुळे. क्लासमध्ये मी नेहमी सांगत असतो की या दरम्यान पहिल्यांदा वृश्चिक राशीमध्ये शनी आणि हर्षलाची युती झाली होती आणि ती युती ज्येष्ठ नक्षत्रामध्ये होती, शेवटच्या चरणामध्ये. नंतर युती झाली शनी आणि हर्षलाची पुढे धनु राशीमध्ये, मूळ नक्षत्रामध्ये, केतूच्या. त्यामुळे सर्रास शनी हर्षल युतीमुळे काही ना काही त्रास झाले. मग अशा वेळेला ही शनी हर्षल युती, कुंडलीमध्ये शनी ज्या स्थानाचा अधिपती असतो, लक्षात आलं की नाही, कुंडलीमध्ये शनी ज्या स्थानाचा अधिपती असतो त्या स्थानाने दर्शवलेल्या फलादेशामध्ये काही ना काहीतरी न्यूनता देतो. आता न्यूनता देतो म्हणजे काय? आता बघा, साधारण आता ही तुळ लग्नाची कुंडली आहे. या तुळ लग्नाच्या कुंडलीला शनी चतुर्थ स्थानाचा अधिपती आणि पंचम स्थानाचा अधिपती, आणि शनी चतुर्थ स्थान आणि पंचम स्थानाचा अधिपती येऊन शनी हर्षल बरोबर बसलेले आहे. बघा आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल शनी आणि हर्षल हे दोघेही एकत्र आहेत. बरोबर आहे? आता साधारण जी युती आहे, आपण जर ग्रहांचे अंश पाहिले, जर या ठिकाणी आपण जर ग्रहांचे अंश पाहिले तर आपल्याला कळून येईल की शनी हा 8 अंशावर आहे वक्र अवस्थेत आणि हर्षल हा 6 अंशावर आहे. बघा, बरोबर आहे? शनी आहे वक्री
8 अंश मूळ नक्षत्र, आणि हर्षल आहे वक्री 6 अंश मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्रातले असणारे ग्रह काहीतरी तीव्र पडसाद नक्कीच देत असतात, हे लक्षात ठेवा, कारण ग्रह नक्षत्र अनुषंगाने फलित देत असतो. आता सदर जातक 6 मे 1988 आहे, स्त्री जातक आहे. आज साधारण जर आपण वयाचा अनुमान घेतला तर साधारण आज या स्त्री जातकाचं वय 36 पर्यंत आलेलं आहे, 36 इयर्स. बरोबर आहे. तरी सुद्धा विवाह नाही झालेला आहे. आता विवाह न होण्याला कारण काय असेल तर लक्षात घ्या. साधारण पाहिलं तर कुंडलीमध्ये, या कुंडलीमध्ये चंद्र, शनी, हर्षल, नेपच्यून हे सगळे एकत्र बसलेले आहे, सहवास योगामध्ये आहे, बरोबर आहे. आता सहवास योगामध्ये असताना बरोबर वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह हा शुक्र आहे, आणि शुक्राच्या प्रतियोगामध्ये हर्षल आहे, शुक्राच्या प्रतियोगामध्ये नेपच्यून वक्री आहे. आणि खास करून चंद्र आणि शनी ज्यावेळी एकत्र येत असतात त्यावेळी चंद्र आणि शनी हा योग, पुनरपू योग जरी झाला तरी हा योग विषयोग म्हणून मानला जातो. आणि ह्या योगामुळे कदाचित विवाह फार विलंबाने होत असतो, लवकर या जातकाच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टी होत नाही. चंद्र शनी युती म्हणजे काय, जन्मतात 7.5, म्हणजे शनीने चंद्राला ग्रासून ठेवलेला आहे. आणि चंद्र शनी युती काही वेळेला मातेपासून पण वियोग दाखवते, किंवा मातेचं पण सुख मनाप्रमाणे मिळत नसतं. आता इथे सुद्धा चतुर्थ स्थानाचा अधिपती शनी आहे, तो तृतीय स्थानात गेलेला आहे, म्हणजे त्याच्या वेळात गेलेला आहे. बघा कुठलाही ग्रह ज्यावेळी त्याच्या व्यय स्थानात जातो त्यावेळी त्याच्या पुढच्या स्थानामध्ये काही ना काहीतरी समस्या निर्माण होते. आता सदर जातकाची जी कुंडली आहे ही कुंडली तुळ लग्नाची, बरोबर आहे. आता आपण पहिल्यांदा विवाहाच्या प्रश्नाकडे जाऊ. एकतर चंद्र आणि शनीची युती आहे, आणि कुंडलीमध्ये शुक्र हा सुद्धा वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह आहे, बरोबर आहे. आणि शनी याच्या प्रतियोगामध्ये बरोबर शुक्र आहे बघा, म्हणजे शुक्राच्या प्रतियोगामध्ये शनी वक्री आहे, शुक्राच्या प्रतियोगामध्ये हर्षल वक्री आणि नेपच्यून वक्री आहे. शुक्र वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह आहे, त्यामुळे आपल्याला कधी पण विवाहाचा विचार करताना सप्तम स्थान हे तर मूळ स्थान आहे, बरोबर आहे. सप्तम स्थान हे जे स्थान आहे, 7वं स्थान जिथे मेष राशी उदित आहे, हे स्थान विवाहाचं स्थान आहे. म्हणजे या स्थानाचा अधिपती कोण झाला, मंगळ. तो मंगळ चतुर्थ स्थानामध्ये उच्चीचा होऊन बसलेला आहे, बरोबर आहे. काही वेळेला उच्चीचे ग्रह तापदायक नक्कीच होत असतात, आणि ज्या वेळेला ग्रह, नेहमी लक्षात ठेवा, तो त्याच्या स्वराशीत असतो. एक नियम नेहमी लक्षात घ्या, ग्रह ज्यावेळी त्याच्या स्वराशीमध्ये असतो, कळलं की नाही, त्यावेळी तो पहिल्यांदा जे काही फलादेश देणार आहे तो त्याच्या मूल त्रिकोण राशीचे पहिले देणार, आणि नंतर मग त्याच्या स्वराशीचे पुन्हा तो देणार. आता ग्रह मकर राशीमध्ये उच्चीचा आहे, बरोबर आहे. मकरेत मंगळ काय होतो, उच्चीचा होतो. म्हणजे खरं म्हणजे सप्तम स्थानाचा अधिपती मंगळ उच्चीच आहे, पण पहिल्यांदा तो त्याची मूल त्रिकोण रास, मंगळाची मूळ त्रिकोण जर आपण रास पाहिली तर मेष आणि वृश्चिक या मंगळाच्या स्वतःच्या राशी आहे. त्याच्यापैकी मेष राशी त्याची स्वतःची पहिली रास आली, मूल त्रिकोण रास, म्हणजे पूर्वार्धात तो त्याची स्वतःची पहिल्यांदा इकडली सप्तम स्थानाचे फलादेश देईल. नंतर त्याच्या दशेमध्ये तो नंतर त्याचे उर्वरित भागाचे दुसऱ्या राशीचे पुन्हा फलादेश देईल, बरोबर आहे. म्हणजे कुटुंब स्थानाचे ते. आता या अनुषंगाने जर विचार केला तरी तुळ लग्नाची पत्रिका आहे. पाराशरीच्या नियमानुसार मंगळ या कुंडलीचा धनस्थानाचा अधिपती होतो कुटुंबेश, आणि तो सप्तमेश. याचाच अर्थ ही दोन्ही स्थानात द्वितीय आणि सप्तम ही दोन्ही स्थानं काय झाली, मारक स्थान म्हणून, म्हणजे मंगळ कोण झाला, मार्केश झाला, बरोबर आहे. आणि मार्केश होऊन मंगळ उच्चीचा होऊन तो सुखस्थानामध्ये बसलेला आहे. मंगळ चतुर्थात आला म्हणजे ही मांगलिक कुंडली आपण म्हणतो त्याला. 1, 4, 7, 8 आणि 12 या स्थानात ज्यावेळेला मंगळ येतो त्यावेळेला ती मांगलिक कुंडली. मंगळ उच्चीचा आहे, आणि शिवाय मंगळ आपल्या चौथ्या दृष्टीने पुन्हा विवाह स्थानावर बघतोय, म्हणजे पापग्रहाची दृष्टी, म्हणजे मंगळ पुन्हा आपल्या स्वराशीकडे बघतोय, बरोबर आहे. आता मंगळ स्वराशीकडे बघून सुद्धा अजून विवाह होत नाही. विवाह न होण्याला कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे शनी हर्षलाची युती, चंद्र शनी युती, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पाहायचंय पाराशरीच्या नियमानुसार. जर आपण पाराशरीचे नियम पाहतो त्यावेळेला नियमानुसार तुळ लग्नाची जी पत्रिका आहे, या तुळ लग्नाच्या पत्रिकेला मंगळ हा मार्केश झाला, शिवाय गुरु हा नाशक झाला, कारण गुरुकडे तृतीय स्थान आलेलं आहे आणि गुरुकडे षष्ठ स्थान आलेलं आहे. गुरु 2 नाशक स्थानाचा अधिपती होऊन पुन्हा विवाह स्थानामध्ये
विराजमान झालेला आहे ना, इथे बघा, हा गुरु इथे बसलेला आहे. म्हणजे गुरुला या कुंडलीला अशुभत्व प्राप्त झालेले. जरी आपण म्हटलं की गुरु शुभ ग्रह, गुरु हा नैसर्गिकरित्या शुभ ग्रह आहे. फंक्शनल बेनिफिट्स. येस, परंतु या कुंडलीला, तुळ लग्नाच्या कुंडलीला तो 2 नाशकत्व प्राप्त करून पुन्हा मारक स्थानामध्ये विराजमान झालाय. म्हणजे जरी आपण म्हटलं की गुरु अरे वा सप्तम स्थानामध्ये गुरु आहे म्हणजे विवाह लवकर करतो, तसं होणार नाही. उलट गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाची हानी करतो असं आपण नेहमी म्हटलेलं आहे. म्हणून हे खरं म्हणजे मूळ स्थान शुक्राचं स्थान आहे. गुरु शुक्र हा गुरुचा मित्र नाहीये, तर तो शत्रू आहे. म्हणजे गुरु या कुंडलीमध्ये शत्रू स्थानामध्येच आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि गुरु ज्या स्थानाचा अधिपती आहे, ज्या स्थानामध्ये आहे, त्या स्थानाचा नाश करतोच आहे. म्हणजेच गुरुने नाशकत्व घेऊन, या 2 स्थानाचं नाशकत्व घेऊन, तृतीय स्थान आणि षष्ठ स्थान हे 2 नाशक स्थानाचं अधिपत्य घेऊन पुन्हा मारक स्थानामध्ये सप्तमात आला. म्हणजे इथे गुरु वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी घटना नक्कीच घडवणार आहे. याचाच अर्थ विवाह विलंबाने पण करेल आणि विवाह झाल्यावर तुम्हाला सुख किती मिळेल हे पण तेवढंच महत्वाचं आहे. सर, पण तुम्ही एकदा तुमच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं गुरुची दृष्टी ही फार महत्वाची असते. बरोबर आहे. गुरुला 3 दृष्टी असल्या कारणाने 5, 7, 9 त्याची 9वी दृष्टी बघा पुन्हा तृतीय स्थानावर पडते. पण ह्याचा अर्थ असा होईल का की जे इफेक्ट तुम्ही सांगितले ते थोडे कमी होतील का इफेक्ट गुरुच्या दृष्टीने? नाही, कारण या कुंडलीला गुरु, लक्षात घ्या, हा एक अशुभ ग्रह मानला गेला आणि तो नाशकत्व घेऊन पुन्हा नंतर कुठे आलेला आहे, तर तो पुन्हा नंतर तृतीय स्थानावर पाहतोय चंद्र शनीवर, पण तरी पण तो चंद्र शनीचे इफेक्ट कमी नाही करणार. अच्छा, उलट त्या दृष्टी परत ते इफेक्ट जास्ती वाढू शकतो. कारण का तो नाशक ग्रह आहे. येस, आता लक्षात घ्या. आता एक दुसरा एक नियम लक्षात घ्या. एक नियम सांगतो तुम्हाला. आता गुरुचं जर आपण कारकत्व पाहतो तर गुरु नवमांश मध्ये कुठे आहे? तर गुरु नवमांश मध्ये बघा चतुर्थ स्थानामध्ये आहे. मिथुन लग्नाची कुंडली आहे आणि तो चतुर्थ स्थानामध्ये कन्या राशी. म्हणजे कन्या रास ही बुधाची रास आहे. पुन्हा गुरु या ठिकाणी निर्बली होतो, गुरुला बल प्राप्त होत नाहीये. बरोबर आहे. शिवाय गुरु पुन्हा नंतर द्विस्वभाव राशीमध्ये बसलेला आहे. राईट. आता नवमांश कुंडलीमध्ये विवाह स्थानामध्ये पापग्रह आहे, केतू सारखा ग्रह बसलेला आहे. बरोबर आहे. केतू खरं म्हणजे विरक्त करतो कुठल्याही गोष्टीत. केतू हा ग्रह विरक्त करणारा, विरक्ती देणारा आहे. त्यामुळे ज्यावेळी तो नवमांश कुंडलीमध्ये जर 7व्या घरात येतोय तर काही वेळेला काही कारणामुळे वैवाहिक जीवनामध्ये, वैवाहिक सुखामध्ये नक्कीच बाधा निर्माण करू शकतो किंवा तुम्हाला विवाहाचं सुख मनाप्रमाणे मिळणार नाही हे दाखवलं जाते. का? कारण शनी सारखा ग्रह सुद्धा लग्नस्थानी बसलेला आहे, शनी हर्षल राहू, आणि यांची पण दृष्टी सप्तम स्थानावर अधोरेखित झालेली आहे. बरोबर आहे. आता एक नियम आज एक तुम्हाला सांगून देतो, तो लक्षात घ्या. आता थोडे तुम्ही कृष्णमूर्ती पद्धतीचा पण अभ्यास शिकलेले होते, पण आता तो पण एक आपण नियम लावून पाहूया. आता एक नियम सांगतो की नेहमी लक्षात घ्या. ज्यावेळेला तुम्ही कुंडली पाहता, एखाद्या कुंडलीचं विश्लेषण करता किंवा एखादा जातक तुम्हाला प्रश्न विचारतो, त्यावेळी त्याचं सोप्या भाषेमध्ये कसं उत्तर द्यायचं आहे किंवा त्याचं कसं त्याला अनालिसिस करायचं आहे, तर त्या गोष्टी आता पाहूया. तो एक नियम तुम्हाला सांगतो. छोटासाच नियम आहे, पण तो नियम तुम्हाला कुंडलीच्या सर्व भावांसाठी सुद्धा लावता येईल, नाही असं नाही. बरोबर आहे. म्हणजे ज्या भावाशी संबंधित प्रश्न आहे, ज्या भावाचा तुम्ही प्रश्न पाहताय किंवा प्रश्नाचा स्वरूप काय आहे, त्या अनुषंगाने तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. आता नियम, एक सिंपल नियम सांगतो, तो लक्षात घ्या. आता नियम असा आहे, लक्षात घ्या. भाव नवमांश कुंडली म्हणजे नवमांश कुंडली तुमच्याकडे ठोकळा कुंडली समोर ठेवून द्यायची, त्याच्यामध्ये तुम्ही ग्रह पाहू नका. आता ही सदर जातकाची नवमांश कुंडली आहे. आता या नवमांश कुंडलीचा आपण विवाहस्थानाचा प्रश्न पाहतो. मग विवाहस्थान कुठून पाहिलं जातं? विवाहस्थान सप्तम स्थानावर पाहिलं जातं. म्हणजे भाव नवमांश कुंडलीचा सप्तमीश कोण झाला? गुरु. गुरु झाला. कारण नवमांश कुंडली ही मिथुन लग्नाची आली आहे. नवमांश कुंडली म्हणजे सप्तम स्थानामध्ये कुठली राशी आली? धनु राशी आली. धनु राशी म्हणजे भाव नवमांश कुंडलीचा सप्तमीश कोण झाला? गुरु झाला. बरोबर आहे. आता कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आपण काही वेळेला, लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार ज्यावेळेला आपण पत्रिका पाहतो त्यावेळेला ती भावचलित कुंडली नीट पहा. भावचलित म्हणजे भाव कुठे चलित झालेला आहे.
आपल्याला ग्रह साध्या कुंडलीमध्ये दिसतोय सप्तमात. साधी कुंडली जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला तो ग्रह सप्तम स्थानामध्ये दिसतोय. रवी आणि ना? गुरु. बरोबर आहे. बघा, रवी आणि गुरु कुठे दिसतोय? साध्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानात दिसतोय. परंतु हे जे लग्न आहे ना, लग्नस्थान, बरोबर आहे, हे लग्नस्थान पहा बरं, पहिल्यांदा किती डिग्रीला सुरू झाले. ओके, लग्नस्थानाची डिग्री पहा. तो लग्न 26 डिग्री. 26°48 कला आहे. 26°48 कलावर म्हणजे प्रथम भाव, हा जो प्रथम भाव आहे, हा प्रथम भाव कितीला सुरू झालेला आहे? हा 26°48 कलाला सुरू झालाय. म्हणजे जर तुम्ही ह्या कागदाची जर फोल्ड केली समोर, अगदी चौरसाकृती कागद आहे लक्षात घ्या, आणि तो तुम्ही मध्ये दुमडला, तर बरोबर समोरचा भाग कुठे येणार? त्याच्या समोरच्या भागावर येणार आहे. म्हणजे हा जर भाग आपण इथे फोल्ड करून इथे ठेवला तर तो किती आला? बरोबर या ठिकाणी 26°48 ला सुरू झाला प्रथम भाव, तर त्याच्या समोरचा भाव सप्तम भाव. सप्तम भाव किती अंशाला सुरू होणार? मग जर प्रथम भाव 26°48 कलेला सुरू झाला तर सप्तम भाव कितीला सुरू होणार आहे? सप्तम भाव सुद्धा 26°48 ला सुरू होणार. म्हणजेच जर तुम्हाला रवी आणि गुरु सप्तमात दिसत आहेत तर कृष्णमूर्तींनी सांगितलं की भावचलित कुंडलीचा, स्पष्ट भावचलित कुंडलीचा नीट विचार करा. बरोबर आहे, शिकले होते तुम्ही. तर त्या अनुषंगाने आता तुम्ही रवी आणि गुरु जे तुम्हाला साध्या लग्न कुंडलीमध्ये सप्तमात दिसत आहे ते भावचलित मध्ये दिसणार आहेत का? तर तुम्ही तुमच्या पण मोबाईल ऍपवर तुम्ही पाहू शकता, हीच टायमिंग आणि डेट टायमिंग टाकून, आणि भावचलित कुंडली स्पष्ट पहा तिथे केपी पद्धतीनुसार. तर आता रवी आणि गुरुची सप्तमात आहे, तर रवी आणि गुरुची डिग्री पहा. गुरु किती डिग्रीवर आहे? 19°51 कला. आणि रवी किती डिग्रीवर आहे? 22°32 कला. बरोबर आहे. म्हणजे प्रथम भाव कितीला सुरू झाला? 26°48 कला. म्हणजे सप्तम भाव पण कितीला सुरू होणार? सप्तम भाव पण 26°48 कलाला सुरू होणार. मग ह्या दोघांच्या डिग्री 26°48 कलाच्या आतमध्ये आहेत. याचाच अर्थ स्पष्ट दिसतोय की ह्या भावचलित कुंडलीमध्ये, म्हणजे भावचलित कुंडलीमध्ये जो ग्रह तुम्हाला साध्या लग्न कुंडली रवी आणि गुरु सप्तमात दिसत आहेत, ते रवी आणि गुरु इथे सप्तमात नाही आहे, हे इथे नसतील, तर ते कुठे असतील? आपली जागा बदलतील आणि ते षष्ठ भावामध्ये येतील. तर म्हणजे समराईज जर का आपण केलं तर लग्नची जी डिग्री आहे त्याच्या जर का पाठीमागचे डिग्रीवाले जे ग्रह असतील ते पाठीमागे जातात, नक्कीच भाव सरकणार. त्याचे पुढचे असतील तर ते त्याच भावात. याच्यासाठीच आपण भावचलित कुंडली, स्पष्ट भावचलित कुंडली प्रथम पाहतो. म्हणजेच तो ग्रह नक्की कुठल्या भावाचे फलित देणार. म्हणजे प्रथमात असणारे ग्रह हे प्रथमातले प्रेडिक्शन देतील की 12व्या स्थानातले देतील, किंवा कदाचित सेकंड हाऊस मध्ये देतील, याचा पहिल्यांदा विचार करा. म्हणून लक्षात घ्या, कुंडली पाहताना सांगोपांग अशी वरवर पाहू नका, तर प्रथम भाव म्हणजे लग्न भाव किती डिग्रीला सुरू झालाय त्या अनुषंगाने प्रत्येक भाव पहा किती डिग्रीला सुरू होतोय. मग तो ग्रह भावचलित कुंडलीमध्ये आपल्याला त्या भावात न दिसतं त्याच्या पाठच्या किंवा पुढच्या भावात दिसू शकतो. आता या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर रवी आणि गुरु जे डिग्रीवर होते 19 डिग्री 22 डिग्री, परंतु प्रथम भाव 26°48 ला सुरू झाला, म्हणजे सप्तम भाव सुद्धा 26°48 ला सुरू झाला. म्हणून हे तुम्हाला रवी आणि गुरु सप्तमात न दिसता ते कुठे दिसणार? षष्ठ भावात. आता नियम काय सांगितला होता मगाशी मी तर लक्षात घ्या. नियम असा आहे, तुम्ही जो प्रश्न ज्या भावाचा पाहतात तो नवमांश कुंडलीकडे एकदा नजर ठेवा. विवाहाचा प्रश्न आपण पाहतोय म्हणजे तो कुठून पाहणार? सप्तम स्थानावर. मग इथे भाव नवमांश कुंडली जी आहे D9 चार्ट मध्ये आपण पाहतोय नवमांश कुंडली, सप्तम स्थानाचा अधिपती कोण आहे? गुरु. तो भावचलित कुंडलीमध्ये, लग्न कुंडलीत, मेन नेटल चार्ट मध्ये कुठे आहे तो पहा. आता आपण भावचलित कुंडलीनुसार गुरु कुठे असणार? रवी आणि गुरु बरोबर षष्ठात. याचाच अर्थ गुरु तुम्हाला सप्तमात दिसत नाहीये, लक्षात घ्या, आणि तुम्ही प्रेडिक्शन कराल इथे गुरुवरून, तर तसं होणार नाही. तर तो गुरु कुठे आहे? नक्की भाव स्पष्ट केल्यावर षष्ठ भावामध्ये. याचाच अर्थ नियम लक्षात घ्या, विवाहाचा प्रश्न बघताना D9 चार्ट मध्ये नवमांश कुंडलीचा सप्तमेश भावचलित कुंडलीमध्ये कुठे विराजमान झालाय तो पहा, त्या अनुषंगाने प्रेडिक्शन करा. नवमांश कुंडलीचा सप्तमेश गुरु मूळ लग्न कुंडलीमध्ये, भावचलित कुंडलीमध्ये, स्पष्ट भावचलित कुंडलीमध्ये षष्ठ भावात विराजमान झाला. षष्ठ भाव सप्तमाला काय करतो? 101%. नियमच आहे आपला. कुठलाही भाव त्याचं व्ययस्थान झालं ना. षष्ठ भाव हा सप्तमाचा व्यय भाव झाला. म्हणजे ज्यावेळी तो ग्रह नवमांश कुंडलीचा सप्तमेश मूळ लग्न कुंडली षष्ठात बसतो त्यावेळी तो सप्तमाला, या सप्तमाला विरोध करणार. कारण मिळालं तुम्हाला, नियम मिळाला एक नवीन.
याचाच sir. अर्थ ह्या स्त्री जातकाचा विवाह अजून का नाही झाला वय वर्ष 36 झालं तरी? कारण नवमांश कुंडलीने तुम्हाला उत्तर दिलं. नवमांश कुंडलीचा सप्तमेश गुरु तो कुठे आहे? तर तो मूळ भावचलित कुंडलीमध्ये षष्ठ स्थानात विराजमान झाला. म्हणून त्याने विवाह स्थानाला म्हणजे सप्तम स्थानाला विरोध केला. म्हणून या मुलीच्या विवाहामध्ये अनेक ठिकाणी बाधा आल्या. बरोबर आहे सर? पण असं असू शकतं का, आपलं काही प्रेडिक्शन आपण रिलेशनशिप बद्दल जर बघितलं, अगोदर काही लग्न ठरवून मोडलेलं असावं का, किंवा अगोदर काही रिलेशन असतील का? कारण का वय वर्ष 36 झाले असल्यामुळे असा एक प्रश्न निर्माण झाला मनामध्ये. आता एक लक्षात घ्या, विवाह जमवताना नीट विचार करून चौकशी करून मगच विवाह जमवावा, असं माझं स्पष्ट मत आहे या कुंडलीला. मी असं का म्हणालो? कारण या कुंडलीमध्ये जर का सदर जातकाने काही सांगोपांग चर्चा न करता किंवा समोरच्या व्यक्तीची नीट माहिती न घेता जर का वरवर माहितीवर विवाह ठरवायला गेला तर कदाचित विवाह ठरवून मोडू शकतो किंवा नंतर फसगत होऊ शकते, काहीतरी गडबड होऊ शकते, समोरची व्यक्ती तुम्हाला पूर्ण जानकारी देणार नाही. असं मी का भाकीत करतोय तर लक्षात घ्या. आता हे बघा, आता पहा, मूळ लग्न कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये कुठली राशी आलेली विवाह स्थानात? मेष राशी. म्हणजे त्याचा स्वामी कोण झाला? मंगळ. मंगळ. आता तुम्ही नवमांश कुंडलीकडे नजर घ्या. नवमांश कुंडलीमध्ये तो मंगळ सिंह राशीमध्ये आहे आणि कोणाच्या नवांशामध्ये आहे? म्हणजे सिंह नवमांश मध्ये आहे, पण कोणाबरोबर आहे? तर तो नेपच्यून बरोबर आहे. नेपच्यून हा जो ग्रह, आपण बरेच जण हर्षल नेपच्यून, बरेच ज्योतिषी हर्षल नेपच्यूनला महत्व देत नाहीये. पण लक्षात घ्या, नेपच्यूनकडे दुर्लक्ष करू नका, हर्षलकडे दुर्लक्ष करू नका. नेपच्यून हा जो ग्रह आहे हा समजणं फार कठीण आहे. नेपच्यून हा माणसाची फसगत करू शकतो. नेपच्यून संभ्रम, संशय, घोटाळे निर्माण करणार आहे. म्हणून जर का नेपच्यूनचा कुठे संबंध लागत असेल तर त्या ठिकाणी विवाहामध्ये फसगत होऊ शकते. समोरची व्यक्ती तुम्हाला परिपूर्ण माहिती देऊ शकत नाही. तर त्यामुळे सुद्धा विवाह साखरपुडा होऊन सुद्धा बरेच विवाह मोडत असतात. आता लक्षात घ्या, इथे दृष्टी ठेवली पाहिजे आपली ज्योतिषाने की मूळ कुंडलीमध्ये विवाह स्थानाचा अधिपती मंगळ आहे, तो नवमांश कुंडलीमध्ये सिंह नवमांश मध्ये आहे आणि तो नेपच्यून युक्त आहे. याचाच अर्थ विवाह जमवताना नीट काळजी घ्या, अन्यथा फसगत होईल. आणि असं सुद्धा मूळ कुंडलीमध्ये चंद्र, शनी, हर्षल, नेपच्यून हे तिन्ही ग्रह एकत्र बसलेले आहेत. चौथी, बरोबर आहे. नेपच्यून कुठे आहे? तर नेपच्यून तृतीय स्थानामध्ये आहे. सर्वसाधारण आपण ज्यावेळेला विचार करतो तर नेपच्यूनला ही 7वी दृष्टी मानलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे नेपच्यून आपल्या ज्या स्थानात असतो तिथून तो 7व्या दृष्टीने समोरच्या भावावर बघतो. पण काही वेळेला आपण असं म्हटलेलं आहे की नेपच्यूनला राशी जी दिलेली आहे ती मीन राशी दिलेली, कारण नेपच्यून हा जलतत्वाचाच ग्रह आहे. नेपच्यून चंद्राप्रमाणेच काम करतो. याचाच अर्थ चंद्र मनाचा कारक आहे, तर नेपच्यून अंतर मनाचा कारक ग्रह आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी जर विचार केला गेला तर नेपच्यूनला काही ठिकाणी आपण दृष्टी गुरुसारखी पण मांडतो, कारण गुरुच्या राशीत तो प्रबल असतो मीन राशीमध्ये, कारण मीन रास ही मोक्षाला नेणारी रास आहे आणि नेपच्यून हा स्पिरिच्युअल पॉवरवर पण अंमल करतो, बरोबर आहे. नेपच्यून इंट्युशनचा कारक आहे, नेपच्यून स्पिरिच्युअलचा कारक आहे. काही वेळेला नेपच्यूनला सुद्धा दृष्ट्या गुरुप्रमाणेच मानलेले आहे. जशी गुरुला 5 आणि 9 दृष्टी आहे, 7वी तर दृष्टी आहे पण 5वी आणि 9वी आहे, तशीच नेपच्यूनची 5वी दृष्टी सुद्धा गुरुसारखी मानायला हरकत नाही, 9वी दृष्टी सुद्धा. तर नेपच्यून आपल्या 5व्या दृष्टीने पाहिलं तर तृतीय स्थानातून सप्तम स्थानावर दृष्टी ठेवेल आणि तिथून 9वी दृष्टी पुन्हा नंतर लाभस्थानावर ठेवेल, बरोबर आहे. आता शिवाय या कुंडलीमध्ये शुक्र वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह तो नेपच्यूनच्या प्रतियोगामध्ये आहे, वक्री नेपच्यून आहे आणि शुक्र पुन्हा नंतर वक्री हर्षलाच्या प्रतियोगामध्ये. नेहमी लक्षात घ्या, ज्यावेळी सप्तम स्थान बिघडतं, सप्तमेश दूषित होतो आणि वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह शुक्र, हा शुक्र जर का हर्षलाच्या प्रतियोगामध्ये असेल आणि अशा वेळेला शुक्र हर्षल प्रतियोग, शुक्र नेपच्यून प्रतियोगामध्ये साहजिकच आहे हर्षल किंवा नेपच्यून वक्र अवस्थेमध्ये असणार. पण काही केसेसमध्ये असं पाहायला मिळतं शुक्र पण वक्री आणि हर्षल पण वक्री आहे समोरासमोर, आणि शुक्र वक्री आणि नेपच्यून पण वक्री आहे, बरोबर आहे. असं आपण काही केसेसमध्ये पाहतो. परंतु शुक्राच्या प्रतियोगामध्ये हर्षल आला वक्री, नेपच्यून वक्री आला,
तर तो वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा समस्या निर्माण करू शकतो. अनेक जण, काही वेळेला अनेक स्त्रिया वैवाहिक जीवनामध्ये मताधिक्य होऊन, मतवैचित्र्य होऊन काही काळासाठी त्या आपल्या माहेरी आलेल्या असतात. 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष काही गैरसमज निर्माण होऊन त्या घरीच राहिलेल्या असतात. नंतर मग काही वेळेला थोडस सलामसलत घेऊन नंतर मग पुन्हा ते विवाहाला पुढे जाऊ शकतात. बरोबर आहे. तर या कुंडलीमध्ये हे पण योग आपल्याला पाहायला मिळते बघा. शुक्राच्या प्रतियोगात हर्षल. आणि नुसतं नाही, आता हे डिग्री वाईज पहा बरं किती आहे. अंशात्मक पण नंतर पहा त्यांचं. शुक्र मिथुन राशीमध्ये 2 अंशावर आहे. हर्षल धनु राशीमध्ये 6 अंशावर आहे, मूळ नक्षत्रात. बरोबर आहे. म्हणजे शुक्र आणि हर्षलाचा पूर्ण प्रतियोग आहे अंशात्मक. स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये मंगळ हा पतीचा कारक आहे, रवी पण पतीचा कारक ग्रह आहे. बरोबर आहे. आपण स्त्री जातकाची पत्रिका पाहताना रवी आणि मंगळावरून तिच्या पतीचा विचार करतो, आणि पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये चंद्र आणि शुक्रावरून स्त्रीचा विचार केला जातो. सदर जातकाच्या कुंडलीमध्ये, स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये लक्षात घ्या एक नियम. मंगळ हा सौभाग्याचा कारक ग्रह आहे. मंगळ सौभाग्याचा कारक ग्रह आहे. परंतु मंगळाच्या व्ययात शनी दिसला किंवा शनीच्या व्ययात मंगळ जर असेल, व्ययात म्हणजे पाठीमागे आजच्या स्थानात कुंडलीत कुठेही, तरी हा योग वैवाहिक सौख्याची हानी करणारा योग असतो. सर, मग तुम्हाला असं म्हणायचंय का की अशा व्यक्तीने लग्न करूच नये? विवाह सुख हे तुमच्या नशिबात असावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि जसं मी म्हटलं, शनी आणि हर्षलाची जी युती झालेली आहे, ही युती काही वेळेला वैवाहिक सुखात नक्कीच बाधा निर्माण करते. शनी हा सुद्धा स्वतः जो बसल्या धनु राशीमध्ये, हा मूळ नक्षत्रामध्ये केतूच्या, लक्षात घ्या, केतूच्या नक्षत्रात बसलेला आहे. याचाच अर्थ शनी ज्या वेळेला केतूच्या नक्षत्रात येतो किंवा सप्तमेश हा ज्यावेळी शनीच्या नक्षत्रात येईल, केतूच्या नक्षत्रात येईल, त्यावेळेला सुद्धा उदासीनता येते काही जणांना. काही जणांना विवाह करावासा वाटत पण नाही. किंवा शुक्र आणि हर्षलाचा प्रतियोग येतो, किंवा शुक्र हर्षलची युती येते, किंवा शुक्र हर्षल प्रतियोग होतो. वैवाहिक जीवनाची कल्पना काही जणांची फार वेगळी असते. आजकालच्या कालावधीमध्ये विवाह म्हणजे एक जबाबदारी आहे. हर्षल हा फार वेगळा विचार करणारा ग्रह आहे, फॉरवर्ड विचार करणारा ग्रह आहे. हर्षल तुमच्या काळाच्या 100 वर्ष पुढे. म्हणून सर्रास शुक्र हर्षल युती कुंडलीत पाहायला मिळाली, किंवा शुक्र हर्षल प्रतियोग, तर त्यांच्या विवाहाच्या फार विचित्र कल्पना असतात. आणि कदाचित त्या कल्पना आपल्याला आजच्या कालावधीमध्ये रुचणार नाही. म्हणजे त्यांच्या संकल्पनाच वेगळ्या असतात विवाहाच्या. म्हणजे अशी अट असू शकते घरच्यांबरोबर की ज्याच्यावर लग्न करणारे अगोदर मला म्हणजे जाणून घ्यायचं आहे, तर ते लिव्हिंगला पण वगैरे प्राधान्य देतात. 101% ते लिव्हिंगला पण प्राधान्य देते. ते म्हणतील लग्न करायची काय गरज, आपण एकमेकांना समजून घेऊ, आपण लिव्हिंग मध्ये राहू. आणि आजकाल लिव्हिंग रिलेशनशिप हे आलेलेच आहे समाजामध्ये. मग कदाचित त्यांची प्रवृत्ती सुद्धा तशी होऊ शकते, कारण इथे कुंडलीमध्ये शुक्र आणि हर्षलाचा प्रतियोग आहे. लक्षात आलं. कारण हर्षल फार विचित्र विचार करतो, पण हर्षलाचा विचार आपल्याला आज पटत नाही. तो पटण्यासाठी बराच अवधी जातो, कदाचित 50 वर्ष पुढचा विचार असतो. कदाचित ह्या पण जातकाचे विचार वेगळे असतील, आणि कदाचित त्या विचारांच्या चौकटीत एखादी व्यक्ती बसत नाही, किंवा मला जबाबदारी घ्यायची नाहीये. आपण काही वेळेला विवाह म्हणजे जबाबदारी आहे ना, कदाचित ती जबाबदारी घ्यायची नाहीये मला, म्हणून सुद्धा काही समस्या निर्माण. आणि त्यामुळे काही जणांचा विवाह होतो, आणि त्याच्यानंतर विवाह झाल्याच्या नंतर असं होतं की नाही, मी जसा हा पार्टनर विचार केला होता तसा नाहीये, याची आणि माझी विचारधारा जमत नाहीये, आणि त्याच्यामुळे सुद्धा नंतर घटस्फोटापर्यंत. म्हणून ह्या कुंडलीने, सदर कुंडलीने फार विचार करून विवाह केला पाहिजे. खरं म्हणजे आता जसा प्रश्न विचारला अक्षयने की ह्या कुंडलीने विवाहच करू नये का? आता विवाह करू नये असं मी म्हणणार नाही कोणाला की तुम्ही विवाह करू नका. बरोबर आहे. तुमची संकल्पना विवाहाची वेगळी असू शकते. त्या कॅटेगरीमध्ये जर तुमचा पार्टनर बसत असेल तर करा. पण कदाचित ही कुंडली पाहून मला असं वाटेल, इथे कुंडली पाहून ज्याप्रमाणे शुक्र आणि हर्षलाचा प्रतियोग आहे ऋषी, त्याप्रमाणे मला असं वाटतंय की या व्यक्तीने कदाचित लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहिली तरी ते आयुष्य चांगल्या तऱ्हेने काढू शकेल. तेव्हा सक्सेस येईल. यस, होऊ शकतो, परंतु तो समाजामध्ये विचार पटत नाही. कारण आपला समाज हा धर्म आणि संस्कृतीला पकडून ठेवतो. विवाह ही एक संस्कृती आहे, कळलं की नाही, संस्कार आहे, आणि गुरु संस्कृतीचा कारक आहे. लक्षात आलं.
आणि म्हणून तो विवाह करावा लागत असतो. परंतु लक्षात घ्या, इथे सुद्धा विवाह स्थानात रवी आहे. सप्तम स्थानामध्ये रवीला स्थान पोषक नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो. अच्छा. कारण विवाहाचं स्थान हे खरं शुक्राचं स्थान आहे. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये मेष लग्नाची पत्रिका आपण पाहतो, त्याला कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये इथे हे विवाहाचं स्थान आहे आणि ह्या विवाहाच्या स्थानात सप्तम स्थानात तूळ रास येते, ती शुक्राची आहे आणि हे शुक्राचं घर आहे. पण तो रवी आणि शुक्र मित्र आहेत का? नाही, ते शत्रू आहेत. म्हणून रवी शत्रू घरामध्ये येतो. म्हणून विवाह स्थानात ज्यावेळेला रवी येतो, तर रवी हा अहंकाराचा कारक आहे, अधिकाराचा कारक आहे, मान सन्मान पदप्रतिष्ठेचा कारक आहे. तो स्वतःला विशेष समजणार आहे. म्हणून ज्यावेळी पत्रिकेत सप्तमात रवी येतो, त्यावेळेला नवरा बायकोंचं जे नातं असतं ते मैत्री रूप नसतं, तर ते राजा आणि प्रजेसारखं असतं. इगोइस्टिक असतं. कोण नाही कोण एखादा पार्टनर इगोइस्ट असतो आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांना जसं प्रेम आपल्या पार्टनरकडून पाहिजे असतं ते ती प्रेमाची कल्पना पुरी होऊ शकत नाही. म्हणून विवाह स्थानामध्ये रवी हा ग्रह दूषित होतो. आता एक लक्षात घ्या, आता सदर कुंडलीमध्ये तूळ लग्नाची कुंडली आहे. आपण पाराशरीच्या नियमानुसार जर विचार केला तर हे चर लग्न आहे. आणि ऋषी पाराशरीचे मी वर्ग घेतले होते, त्यावेळी क्लासमध्ये मी एक नियम शिकवला होता बाधकीश ग्रहाबद्दल. हे चर लग्न आहे, तूळ लग्न आहे. मग याला बाधकीश कोण ग्रह होणार? 11th हाऊस. म्हणजे 11th हाऊस मध्ये ह्या लाभस्थानामध्ये कुठली रास आली अक्षय? सिंह रास. सिंह राशीचा म्हणजे स्वामी तूळ लग्नाला 11व स्थान बाधक झालं, म्हणजे सिंह रास आली. म्हणजे सिंह राशीचा स्वामी कोण झाला? रवी. रवी. तो रवी कोण झाला? या कुंडलीचा बाधकेश ग्रह. आणि तो बाधकेश ग्रह जरी आपण कुंडली म्हणताना असं म्हणतोय लाभेश सप्तमात, लाभेश सप्तमात असं म्हणतोय, परंतु तो लग्नाच्या कुंडलीला तो बाधकेश ग्रह आहे आणि तो बाधकेश ग्रह सप्तमात येतोय विवाह स्थानात. म्हणजे विवाह वैवाहिक सौख्याची हानीच करेल ना, ते बाधकच ठरेल ना. याचाच अर्थ तो लग्नाच्या पत्रिकेला जर आपण विचार केला तर 2 नाशक स्थानाचा अधिपती गुरु आला, तो गुरु विवाह स्थानात येतोय आणि बाधकेश पण रवी विवाह स्थानात येतोय. याच कारणामुळे कुठे ना कुठे समस्या निर्माण होते आणि हिने जपायला पाहिजे स्त्रीने. का? कारण विवाह स्थानाचा अधिपती मंगळ तो उच्चीच आहे चतुर्थ स्थानामध्ये. म्हणजे तुम्हाला मिळणारा पार्टनर हा नक्कीच तुम्हाला हुकुमशाही करणारा, इगोइस्ट, करारी, आपलं वर्चस्व गाजवणारा असेल. शिवाय त्या मंगळाची पुन्हा दृष्टी चौथी दृष्टी सप्तम स्थानावर आहे आणि बाधकेश ग्रहावर पण आहे, रवीवर. लक्षात घ्या. आणि रवी सप्तम स्थानामध्ये विवाह स्थानात. म्हणून वैवाहिक सुख मिळताना फार कठीण होईल. लक्षात आलं? सर असं पण असू शकतं ना की 11th हाऊसचा जो लॉर्ड आहे तो 7व्या घरात गेलेला आहे, तर ह्या व्यक्तीचे डिझायर्स लग्नांसाठी घेऊन खूप असतील आणि म्हणून खूप जणांना रिजेक्शन पण दिलं असावं. हो नक्कीच. कारण सप्तमात बसणारे ग्रह हे सगळे फर्स्ट हाऊसला पाहत असतात. फर्स्ट हाऊस म्हणजे तुम्ही स्वतः हे देहस्थान आहे, हे तनुस्थान आहे. आता इथे जे ग्रह बसतात ना सप्तमात, ते सर्व ग्रह डायरेक्ट दृष्टीने 7व्या दृष्टीने समोर बघणार लग्नस्थानावर. आणि लग्नेश शुक्र कुठे आहे? तर तो मिथुन राशीमध्ये आहे बसलेला भाग्यात. बरोबर आहे. याचाच अर्थ म्हणजे जातकाला नेहमी असं वाटतं माझा नवरा असं असायला असं असायला म्हणजे वरिष्ठ अधिकारी किंवा काही, पण तसा नसेल, तसेच स्थळ आले असतील तर मग ते रिजेक्ट करत 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 ते वय पोहोचलं असेल. हो जरूर जरूर, अगदी विचार योग्य आहे. म्हणून ही गोष्ट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला आता आपण एक मजा बघा. आता आता आपण तर लग्न कुंडली नवमास कुंडलीचा पण विचार केला, बरोबर आहे. आता एक गंमत बघा, चंद्रकुंडलीचा विचार करूया. चंद्रकुंडली पण विचार केला पाहिजे ना. चला चंद्रकुंडली, अक्षय चंद्रकुंडली तर आपण ही धनुरास आहे. मग चंद्रकुंडलीचा विचार केला तर चंद्रकुंडलीच्या सप्तम स्थानामध्ये कुठली राशी येते? मिथुन राशी सर. बरोबर आहे. चंद्रकुंडलीच्या सप्तमात मिथुन राशी येते. आता बघा, चंद्रकुंडलीच्या सप्तमात जर मिथुन राशी आलेली आहे तर मिथुन राशीचा स्वामी कोण झाला? बुध. आता तो बुध कुठे आहे पहा? त्याच्या 12व्या. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या वेळात गेला षष्ठात. शिवाय तो कुठल्या नक्षत्रामध्ये? नक्षत्र आहे कृत्तिका नक्षत्र. आपण नक्षत्र पाहत नाही, नक्षत्राला फार महत्व आहे. बघा, ग्रह नक्षत्र परत्वे फलित देत असतो. बुध कृत्तिका नक्षत्रामध्ये, म्हणजे सप्तमेश बुध षष्ठात आला, वृषभेत कृत्तिका या जहाल नक्षत्रात, तीव्र नक्षत्रात. सप्तमेश कृत्तिका नक्षत्रात नसावा आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये जर सप्तमेश कृत्तिका नक्षत्रात असेल तर कृत्तिका ही जहाल नक्षत्र आहे, रवीचं नक्षत्र आहे, फार इगोइस्ट नक्षत्र आहे.
सप्तमेश जर तीव्र नक्षत्रामध्ये असेल तर वैवाहिक सुखात नक्कीच बाधा आणेल. आणि आपण नेहमी म्हणतो की सप्तमेश हा ज्यावेळी 6, 8, 12 या स्थानात जातो त्याला तो वैवाहिक सुखामध्ये बाधा आणतोच. म्हणजे जर धनु लग्न जर आपण धनु रास इथे पाहिली तर सप्तम स्थानामध्ये मिथुन रास आली आणि मिथुन राशीचा स्वामी बुध षष्ठात आला. बरोबर आहे ना? षष्ठात कृत्तिका नक्षत्रामध्ये. याचाच अर्थ वैवाहिक जीवनामध्ये इथे पण समस्या दाखवली जाते. म्हणजे कुंडली, लग्न कुंडली, चंद्र कुंडली, नवमास कुंडलीचा विचार नक्कीच करणं गरजेचं आहे. लग्न कुंडलीमध्ये पण मंगळ धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे. येस, धनिष्ठा नक्षत्र मंगळाचं नक्षत्र. ज्यावेळी तो सप्तमेश मंगळाच्या नक्षत्रात जातो त्यावेळी मंगळ हा तीव्र पडसाद निर्माण करतो, कारण मंगळ ज्योतिषशास्त्रामध्ये एक नैसर्गिक पापग्रह आहे, त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटत असतात. बरोबर आहे सर? अजून एक आपण सूत्र बघू शकतो सर, शनी आणि शुक्र एकमेकांना प्रतियोग करत आहे. शुक्र जर आपला वैवाहिक जीवनाचा कारक असेल तर तो शनी त्याला नियम लक्षात घ्या. शुक्र वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह आहे. शुक्राच्या प्रतियोगात वक्री शनी आहे. शनी वक्री आहे. शुक्राच्या प्रतियोगात जर वक्री शनी असेल तर शुक्र प्रेमाचा पण कारक आहे, प्रणयाचा पण कारक आहे. बरोबर आहे? शुक्र विवाहाचा पण कारक आहे. परंतु शुक्र शनी युती किंवा शुक्र शनी प्रतियोग, आणि शुक्र शनी प्रतियोगामध्ये शनी नक्कीच वक्री आहे, वैवाहिक सुखामध्ये बाधा नक्कीच आणेल. शिवाय तुमच्या पार्टनर मध्ये सुद्धा वयाचं अंतर जास्ती पण असू शकतं, कारण शनी हा वय दाखवतो, वृद्धपणा दाखवतो, आणि शनी विलंबाचा कारक आहे. त्यामुळे अनेक वर्ष प्रेम प्रकरण असतं परंतु त्याचं विवाहात रूपांतर व्हायला अनेक वर्ष निघून जातात. म्हणून शुक्राच्या प्रतियोगामध्ये शनी विवाहामध्ये विलंब आणतो. सर, मग असं आपण कन्क्लूड करूया का आता की या व्यक्तीने प्रेम करूच नये, म्हणजे प्रेम करून विवाह करूच नये, अरेंज मॅरेज? शुक्र लक्षात घ्या, ज्यांच्या कुंडलीमध्ये नियम काय आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये मिथुन राशीचा शुक्र असतो अशा व्यक्ती प्रेम करूनच विवाह करतात. अनुभव घेऊन पहा सगळ्यांनी. ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये मिथुनीचा शुक्र आहे असं होऊ शकत नाही की त्याने अरेंज मॅरेज केलं. मग तो कुठल्याही स्थानात असू द्या, कुठल्याही एनीवेअर इन द हॉरोस्कोप, कुठल्याही स्थानात असून दे, फक्त मिथुनीच्या शुक्रावर तुम्ही पत्रिका उचलू शकता. ज्यांच्या ज्यांच्या कुंडली मिथुनीचा शुक्र आहे तो नक्कीच प्रेम करून विवाह करणार, सहवासातून विवाह करणार, ओळखीने विवाह करणार. आणि त्यात जर मिथुन राशीमध्ये पुन्हा नक्षत्र आहेत ना मित्रांनो, नक्षत्र परत पुन्हा फलादेश देतो. मिथुन राशीमध्ये सुरुवातीचं नक्षत्र आहे मृग नक्षत्र, 0° ते 6°40 कला, 6°40 कला ते 20° आद्रा नक्षत्र, आणि 20° ते 30° पुनर्वसु नक्षत्र. म्हणजे शुक्र जर का आद्रा नक्षत्रामध्ये असेल तर आद्रा नक्षत्र राहूचं नक्षत्र आहे, म्हणजे विवाह प्रेम करून करणारच आहे, परंतु कसा करेल, इंटरकास्ट मॅरेज, धर्मबाह्य. कळलं? काही वेळेला धर्मबाह्य पण वर्तन. सर, आपण इथे असं पण लॉजिक लावू शकतो का, म्हणजे मी चुकीत असेल तर मला करेक्ट करा. 9th हाऊस मध्ये होत आहे तर 9th हाऊस आपला बॉसचं पण आहे, असं पण होऊ शकतं का की बॉस किंवा जे गाईड करणारा जो व्यक्ती त्याच्या वरती ह्यांचा प्रेम असेल? 101% अगदी बरोबर विचार आहे ऋषिकेश, अगदी बरोबर. शुक्र 9th हाऊस मध्ये बसलेला आहे. 9th हाऊस हे तुमचे मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत, गॉडफादर आहेत, ते वरिष्ठ अधिकारी आहेत, ते बॉसेस पण आहेत. कदाचित ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी तुमचे जे वरिष्ठ अधिकारी असतील, जे बॉसेस असतील, त्यांच्या तुम्ही प्रेमाच्या संपर्कामध्ये येऊ शकता आणि तिथून सुद्धा तुमचा विवाह होऊ शकतो, आणि कदाचित तो विवाह सुद्धा इंटरकास्ट सुद्धा होऊ शकतो. सर, तुम्ही तुमच्या लेक्चरमध्ये नेहमी म्हणता तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अगदी बरोबर. आता या व्यक्तीचं हे सद्गुरू वामनराव पै गुरुजींचंच वाक्य. बरोबर, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि हे नक्कीच तंतोतंत खरं आहे, कारण मनुष्य जो विचार करतो तो आपल्या विचाराने त्याचं आयुष्य बनवत असतो. आता विचारावरती आपण येऊया. जातकाचा आपण चंद्राचा जर विचार केला, चंद्र म्हणजे मन, बरोबर सर? अगदी बरोबर. जी युती झालेली आहे आणि जो चंद्र, शनी, हर्षल, नेपच्यून जे एकत्र आलेले आहेत तृतीय स्थानामध्ये, म्हणजेच ह्याचा अर्थ असा होईल का की जातकाचं मानसिक खच्चीकरण किंवा इमोशनली स्टेबल किंवा स्टबन किंवा इगोइस्टिक किंवा ऍटिट्यूड असे काही प्रॉब्लेम्स असतील का जातकामध्ये? हो, नक्कीच होऊ शकतं ना. मुळात तृतीय स्थानामध्ये चंद्र आणि शनीची युती आहे, हे लक्षात. चंद्र आणि शनी एकत्र आहेत सहवास योगामध्ये. चंद्र नेपच्यूनच्या पण युतीमध्ये आहे, बरोबर, एकदम पूर्ण बरोबर आहे. चंद्र हा कल्पनेचा कारक आहे,
चंद्र स्वप्नात रमणार आहे, चंद्र मनाचा कारक आहे, तो मनाने काही वेगवेगळे विचार करू शकतो. आणि चंद्र आणि नेपच्यून ज्यावेळी एकत्र येतात त्याला व्यक्ती कल्पना विलासात रममान झालेले असतात. ते आपल्यामध्येच असतात, आपल्याप्रमाणेच विचार करत असतात, परंतु तिथे चंद्र आणि हर्षल पण आहे. आता इथे हर्षलाची विसंगती आहे. हर्षल तेवढाच विक्षिप्त आहे, तेवढाच लहरी आहे, तेवढाच मोडी आहे. लगेच झटके त्यांचा मूड बदलू शकतो, मूड स्विंग होऊ शकतो. आपण म्हणतो अरे वा, आता हा व्यक्ती एकदम छान बोलत होता आणि थोड्या वेळात तो असा का स्विंग झाला? कारण त्याचा मूड का बदलला? कारण हर्षल हर्षल म्हणजे एक वादळ आहे. आता बघा, मनाची कुचंबना केली ना, नेपच्यूनने केली. नेपच्यून अंतरंगात रमतोय, कल्पना साम्राज्यात रमतोय. हर्षल फार पराकोटीचा विचार करतोय. म्हणजे आज त्याने निर्णय घेतला या मुलाशी विवाह करायचा, सकाळी एक निर्णय फायनल झाला, संध्याकाळी लगेच त्याचा निर्णय बदलायला वेळ नाही लागला. हर्षलने तरेवाईत प्रतिमा तयार केली, ते कॅरेक्टर एकदम तरेवाईत केलं. बघा, बरोबर आहे, चंद्र आहे ना. कारण पहिला विचार कुठे येतो? पहिला विचार मनामध्ये येतो आणि मग तो बुद्धीला जातो, बुद्धीचा कारक बुध. पण प्रत्येक पत्रिकेमध्ये पाहताना नेहमी पहा, चंद्र सुरक्षित पोझिशन मध्ये आहे का, म्हणजे ही व्यक्ती काय विचार करू शकते. लक्षात आलं? चंद्र पूर्ण ग्रासतोय नेपच्यून बरोबर, हर्षल बरोबर आणि शनी बरोबर. तृतीय स्थान म्हणजे अंतर्मन, बरोबर आहे. चतुर्थ स्थान म्हणजे बाह्य मन, परंतु तृतीय स्थान म्हणजे अंतर्मन, बरोबर ना. पण या कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये चंद्र आणि शनी एकत्र आहेत सहवास योगामध्ये. तृतीय स्थान अंतर्मनामध्ये चंद्र आणि शनी येतात. त्याला शनी हा फार संशयी आहे आणि चंद्र मन आहे, म्हणून चंद्र आणि शनी ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी व्यक्तीचं मन फार संशयित असतं, मनाची कुचंबना करतं. व्यक्ती समोरच्यावर नीट विश्वास ठेवू शकत नाही, त्यामुळे ते दुसऱ्यावर नीट विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून विवाह झाल्यावर सुद्धा काही वेळेला असं होऊ शकेल की तुम्ही तुमच्या पार्टनरवर परिपूर्ण विश्वास ठेवणार नाही, तुम्ही साशंक आहात. आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी काही वेळेला वैवाहिक जीवनामध्ये सारखे तुम्ही प्रश्न 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 जर तुमच्या पार्टनरला करत राहिलं तर ते खरंच वैवाहिक सुख मनाप्रमाणे मिळेल का? नाही. म्हणजे या व्यक्तीने स्वतःच्या स्वभावामध्ये फार चेंजेस केले पाहिजे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे पहिल्यांदा माझ्या पत्रिकेत दोष काय आहे? मायनस मायनस इज इक्वल टू प्लस. याचाच अर्थ माझ्यामध्ये काय कमी आहे, काय कमतरता आहे, त्याच्यावर काम करा. पहिल्यांदा माझ्या स्वतःच्या मनाला सक्षम करणं गरजेचं आहे. माझे जे काही विचार करण्याची प्रवृत्ती ती मला बदलणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला मी त्याच्यावर काम करतो, मेडिटेशन मार्फत मी स्वतःवर काम करतो, त्यावेळी नक्कीच आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो. पण तृतीय स्थानात चंद्र शनी युती आल्यामुळे या व्यक्तीला मन अत्यंत साशंक करेल, संशयित करेल, संभ्रमित करेल. व्यक्ती कल्पना साम्राज्यात पण रमेल. म्हणजे आपण काय वेळेला म्हणतो तू प्रॅक्टिकल आयुष्य जग, तू स्वप्नांच्या दुनियेत राहू नको. पण चंद्र नेपच्यून आणि प्रतियोग शुक्र, चंद्र शुक्र बुध हे भावनाशील ग्रह आहे. म्हणून ज्या वेळेला काही वेळेला चंद्र बिघडतो, चंद्र दूषित होतो, त्यावेळी काही माणसं अति वाहत जातात बघा एखाद्या गोष्टीमध्ये. आणि जास्त इमोशनल होऊन जर तुम्ही सहज अगदी वाहत गेलात तर कदाचित तुम्ही स्वतः नुकसान करून घेऊ शकता. बघा, तुम्ही नीट प्रत्येक ग्रहाला अप्लाय केलात, प्रत्येक ग्रहाला नीट बारकाईने पाहिलात ना मित्रांनो. शिकताना आपण जे शिकतो ज्योतिष वर्गामध्ये, तर प्रत्येक ग्रहाचा अभ्यास करायला शिका, त्याला अनालिसिस करायला शिका. मग तुम्हाला कळेल की एक एक गोष्ट प्रत्येक गोष्ट त्याची बाहेर निघायला सुरुवात होईल. आता खरं म्हणजे लग्नेश शुक्र मिथून येत आहे. कोणाच्या नक्षत्रात आहे बघा? मिथून येत कुठल्या मृग नक्षत्रात? नक्षत्रात. येस, लग्नेश शुक्र मृग नक्षत्रामध्ये. मृग नक्षत्र खरं म्हणजे कलाबाज आहे. म्हणून शुक्र ज्यावेळी कोणाचा शुक्र मृग नक्षत्रात असतो, शुक्र कलेचा कारक आहे, शुक्र संगीताचा कारक आहे, शुक्र वाद्याचा कारक आहे. ड्रॉइंग, पेंटिंग, इंटेरियर, फॅशन डिझायनर्स हे पण सगळे शुक्र आहे. शुक्राकडे एक प्रकारची कला आहे, तो वेगळा विचार करू शकतो. म्हणून शुक्र ज्यांचा ज्यांचा मृग नक्षत्रामध्ये असतो अशी लोक उत्तम कलाकार सुद्धा बनू शकतात. लक्षात आलं की नाही? म्हणून ही व्यक्ती सुद्धा एक उत्तम कुठल्या तरी कलेमध्ये पण चांगलं प्रावीण्य मिळवू शकते. आता चंद्र आणि शनी एकत्र आहे, कळलं की नाही? आणि त्याच्या समोर शुक्र आहे. म्हणजे जर विचार केला तर उद्या ही व्यक्ती चंद्राचे जे अधिपत्य जे आलेले आहेत, चंद्राचे जे म्हणजे चंद्राच्या अधिपत्याखालच्या ज्या गोष्टी येतात कारकत्वाखालच्या, त्या गोष्टींमध्ये ही व्यक्ती पारंगत होऊ शकते. कळलं की नाही? उदाहरणार्थ सर, उदाहरणार्थ आता उदाहरणार्थ जर विचार केला बघा, चंद्र हा ग्रह कशा कशाचा कारक आहे?
तर चंद्र हा चंद्र हा ग्रह फूडचा कारक आहे. फूड, चंद्राच्या अधिपत्याखाली पूर्ण फूड इंडस्ट्री येते, खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी. कारण वनस्पती ही चंद्राच्या अधिपत्याखाली. लक्षात आलं की नाही? फळं फुलं ही चंद्राच्या अधिपत्याखाली. मग काही माणसं ह्या संबंधित पण व्यवसाय नक्कीच करू शकतात. म्हणजे हॉटेल इंडस्ट्री म्हणा किंवा 101% रेस्टॉरंट म्हणा किंवा फास्ट फूड म्हणा. अगदी नक्की. कारण धनस्थानाचा अधिपती कोण आहे? धनस्थानाचा अधिपती मंगळ आहे. मंगळ स्वतःच्याच नक्षत्रामध्ये, धनिष्ठा नक्षत्रामध्ये. मंगळ म्हणजे आग, मंगळ म्हणजे अग्नी. आता जर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये गेलात, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेलात, तिथे अग्नी नक्कीच लागणार आहे ना. म्हणजे अग्नीशी संबंधित कार्य नक्की होऊ शकतं. आणि चंद्र आणि शनी एकत्र येत आहे. शनी कर्माचा कारक आहे, चंद्र फूड इंडस्ट्रीचा कारक आहे, चंद्र ट्रॅव्हलिंगचा पण कारक आहे. शुक्र सुद्धा चंद्राच्या प्रतियोगामध्ये शुक्र आहे. एखादी व्यक्ती टुरिझम मध्ये पण जाऊ शकते, टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये जाऊ शकते. कळलं की नाही? एखादी व्यक्ती पर्यटनाशी संबंधित कार्य करू शकते. आजकालच्या कालावधीमध्ये जर आपण विचार करतो, पर्यटनाचे व्हिडिओ युट्यूबवर किती व्हायरल होत आहेत, अशा संदर्भात सुद्धा युट्यूबवरती व्हायरल करू शकते. आता थर्ड हाऊस मध्ये चंद्र बसलेले आहे. थर्ड हाऊस म्हणजे इंटरनेट, मीडिया, मार्केटिंग. म्हणजे जरी फूड इंडस्ट्रीमध्ये असेल तर या व्यक्तीने चांगले पाककला असं म्हटलंय. पाककला आहे ना, ती पण एक कला आहे, शुक्रकलेचा कारक आहे. पाककलेचे व्हिडिओ सुद्धा थर्ड हाऊसच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकते. कारण चंद्र तृतीय स्थानात आहे, चंद्र कम्युनिकेशनचा कारक आहे, पब्लिक रिलेशनशिपचा कारक आहे. जर ही व्यक्ती आपले व्हिडिओज घेऊन, पाकशास्त्राचे सुद्धा व्हिडिओज घेऊन, या स्त्रीने जर ती त्या माध्यमातून जर तिने कार्य केलं, कार्य म्हणजे शनी, कारण पंचम स्थान ही तुळ लग्नाची पत्रिका आहे, बघितली ना काय? तुळ लग्नाची, तुळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये पंचम भावाचा अधिपती शनी झाला. आणि पंचम भाव आहे ना शनी, कुंभरास आली पंचम भावामध्ये. मग पंचम भावाचा अधिपती शनी, तो कुठे बसलाय? तृतीय स्थानामध्ये. तृतीय स्थान हे पण कलेचं स्थान आहे, पंचम स्थान पण कलेचं स्थान आहे. पण जर ह्या व्यक्तीने जर विचार केला तर दशम स्थानाचा अधिपती कोण झाला बघा या चंद्र. चंद्र. आणि दशम स्थान आणि पंचम स्थानाचा अधिपती कोण आहे? शनी. हे दोन्ही कुठे बसले? तृतीय स्थानामध्ये. तृतीय स्थान पंचमाचं लाभस्थान आहे, कलेचं कलाचं स्थान आहे. याचाच अर्थ दशम स्थानाचा अधिपती चंद्र आणि पंचम स्थानाचा अधिपती शनी हे दोघी तृतीय स्थानात आहे, शुक्राच्या दृष्टीयोगामध्ये. म्हणजेच ही व्यक्ती कलेच्या माध्यमातून चांगले पैसे मिळवू शकते. मग कला अनेक प्रकारची, आणि आजकालच्या कालावधीमध्ये सगळेजणच आज इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी कनेक्ट झालेले आहेत. आणि चंद्र कम्युनिकेशन दाखवतो. तर या ठिकाणी ती थर्ड हाऊसला चांगलं जागृत करू शकते. आणि ती आपले कलेचे, जर ती पाकशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवेल, नक्की तिच्या हाताला चांगली चव असेल असं म्हणू शकतो आपण, तर ती नक्कीच आपली पाककलेचे व्हिडिओ, आपल्या पाकशास्त्राची कला जगभरामध्ये पोहोचू शकते. मंगळ फोर्थ हाऊस मध्ये आहे, दशमाला बघत आहे. हो नक्कीच. मंगळ वापस किचन पण दाखवतो. घरूनच जर का शूट करून ते नेटवरती अपलोड केलं तर त्यांना फेम मिळू शकतो. अगदी नक्की. आजकाल बघा, धनस्थानाचा अधिपती कोण आहे बघा? अक्षय ऋषी मंगळ. कुठे बसलाय तो? चतुर्थ स्थान काय झालं? घर. घरात. म्हणजे तुम्ही धन कुठून कमवणार? घरात बसूनच कमवणार. मग आज रेसिपी जी चालू केली आहे, आजकालचे कॉन्सेप्ट नवीन निघालेले आहे. आजकाल तुम्ही कुठल्या रेस्टॉरंटसाठी जागा घेत नाही, फार भरपूर बजेट लागतं ना. मग तुम्ही घरात इंटरनेट, थर्ड हाऊस, क्लाउड किचन. तर या व्यक्तीने घरात बसून आपल्या हातात सुंदर रेसिपी आहे, कला आहे, त्या कलेच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवू शकते. तर घरात बसूनच ही व्यक्ती पैसे कमवते. कसे? क्लाउड किचन चालू, ऍपवरती रजिस्टर करून टाकायचं. थर्ड हाऊसला चांगलं जागृत करेल. कारण दशम स्थानाचा अधिपती कुठे कनेक्ट झालाय? थर्ड हाऊस. आणि तो कोणाच्या नक्षत्रामध्ये? चंद्र. पहा बरं, नक्षत्र पण इम्पॉर्टंट आहे ना. धनु राशीमध्ये चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये शुक्राच्या. शुक्र नवम स्थानात मिथुन येतच बसलेले आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर नक्कीच ही व्यक्ती या अनुषंगाने आपलं स्वतःच व्यवसाय करू शकते. बघा, पत्रिकामध्ये आपण म्हणतो की माझी पत्रिका वाईट आहे, बरोबर नाही, माझ्या पत्रिकेत योग नाही, असं नाहीये. आपण जर त्या पत्रिकेला नीट विचार केला ना तर नक्कीच आपण काहीतरी निर्माण करू शकतो. पत्रिका म्हणजे नुसतं शांती हवन करणं किंवा अमुक आहे असं नाही. जर आपण कुठलाही ग्रह, मी नेहमी तुम्हाला लोकांना सांगतो शिकवताना, कुठलाही ग्रह वाईट नाहीये, सगळे ग्रह चांगले आहेत. फक्त तुम्हाला ते ग्रह वापरता यायला पाहिजे. पत्रिका काय सांगते? दृष्टिकोन. पत्रिका म्हणजे दृष्टिकोन आहे, तो एक विचार आहे.
मी नक्की माझ्या जीवनामध्ये काय करू शकतो, मी काहीतरी घेऊन आलोय, मला काहीतरी गॉड गिफ्ट दिलंय. तुम्ही आणि मी ज्यावेळेला जन्म घेतो त्यावेळेला देवाने तुम्हाला दिलेली ग्रह म्हणजे भेट आहे, भेट अगदी गिफ्ट आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पहा नक्की मी काय करू शकतो. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पत्रिकेचा विचार केला तर तुम्ही करिअर पण उत्तम फाइंड आउट करू शकता. तर सारांश काय आहे, ही व्यक्ती काय करू शकते, त्याच्याकडे कला दिली आहे रेसिपीची जर असेल तर क्लाउड किचन करू शकते, किंवा तिला तर निसर्ग, पर्यटन, निसर्ग चंद्र आणि शुक्राकडे येते. जर निसर्गाची आवड आहे तर ती उद्या पुढे जाऊन पर्यटनाचे व्हिडिओ सादर करू शकते, ब्लॉग्स करू शकते. राईट? येस सर. बरोबर. फार सुंदर सांगितलं सर तुम्ही या पत्रिकेबाबत. ठीक आहे, अशी छोटी छोटी सूत्र आपण पत्रिकेद्वारे नक्कीच प्रत्येक आठवड्याला घेऊन येऊ. म्हणजे या अनुषंगाने आपल्याला नक्कीच काही ज्योतिष सूत्र पाहायला मिळतील, काही ज्योतिष सूत्रांचा विचार केला जाईल, आणि पत्रिका साध्या सोप्या पद्धतीने आपण कसं विश्लेषण करू शकू याचा एक आपल्याला सवय लागू शकते. कारण सवय पत्रिका विश्लेषण करतानाच होते. अन्यथा आपण कितीही बुक्स आणले, किती वाचत बसलो, प्रेडिक्शन करत बसलो, तरी आपण असं म्हणू का की खरंच आपण विश्लेषण करू शकू? नाही. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. अनेक कुंडल्यांचा जेव्हा सराव करतो, चर्चा करतो, त्या चर्चा सत्रातून आपल्याला बरंच काही साध्य होत असतं. मंदार सर, तुम्ही तर ऑनलाईन कन्सल्टेशन आणि क्लासेस तर हे घेतातच, पण जर आपल्या कुठल्या व्ह्युअरला किंवा क्लायंटला तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तर कुठे भेटावं आणि कसं भेटावं? आपल्या ऑनलाईन पण कन्सल्टेशन होत असतात झूम ॲपवरून, घरी बसून. कारण प्रत्येकालाच यायला मिळतो ऑफिसला असं नाही. काही जण दूर दूर परदेशातून पण आपल्याला कॉन्टॅक्ट करत असतात. प्रॅक्टिकली कोण फिजिकली येऊ शकत नाही इंडिव्हिज्युअल, त्यासाठी आपण झूम ॲपवरून ऑनलाईन कन्सल्टेशन करत असतो. सर, झूम ॲप वरती एक ऍडव्हान्टेज म्हणजे तुम्ही आपल्या क्लायंट्सना रेकॉर्डिंग देता. हो पूर्ण कन्सल्टेशनची रेकॉर्डिंग, म्हणजे ते कधी ऐकू शकता, लाईफ टाइम त्यांच्या बरोबर राहील सर? हो नक्की. ही कन्सल्टेशनची जी रेकॉर्डिंग असते ती लाईफ टाइम साठी असते. कारण तेवढ्या वेळामध्ये आपण ज्यावेळेला 1 सव्वा तासाचं कन्सल्टेशन ऑनलाईन होत असतं त्यावेळेला कदाचित तो जातक पूर्ण इन्व्हॉल्व्ह झालेला असतो त्या मीटिंगमध्ये, त्यामुळे तो बरंचसं लिहून घेत नाही. आणि कदाचित त्याची गैरसोय होई नाही की ही मीटिंग झाल्यावर सरांनी मला काय सांगितलं होतं हे मी विसरलो, मग पुन्हा मी कसा फोन करणार सरांना. तर त्याच्यासाठी आपण एक थोडीशी सुविधा ठेवली आहे की रेकॉर्डिंग जी असते ती जातकाला दिली जाते, आणि हा टोटली प्रायव्हेट व्हिडिओ असतो, म्हणजे तो तुमच्याशिवाय कोणी पाहत नाही. आता बहुतेकांना असं वाटतं की युट्यूबला पब्लिश केलंय, तर तसं नाही. ती फक्त तुमची प्रायव्हसी असते. तुमच्या स्वतःसाठी ते स्वतंत्र व्हिडिओ असतो, तो तुमच्याच मेल आयडीला त्याचा ऍक्सेस दिलेला असतो. लाईफ टाईम साठी तुम्ही ती पुन्हा मीटिंग ऐकू शकता. म्हणजे या मीटिंग मध्ये पुन्हा काय कन्व्हर्सेशन झालं ते तुम्ही अगदी घरी बसून केव्हाही ऐकू फार शकता. उत्तम सोय आहे सर ही. आणि कोणाला पर्सनली जर भेटायचं असेल तर काय? पर्सनली भेटायचं असेल तर ते अपॉइंटमेंट रीतसर कॉल करून घेऊ शकतात, आणि अपॉइंटमेंट दिली जाते वेळेनुसार. आणि ते पर्सनली यायचं असेल तर मुंबईमध्ये प्रभादेवीला आपलं ऑफिस आहे, तर त्या ठिकाणी येऊन पर्सनली अपॉइंटमेंट घेऊन नक्कीच व्हिजिट करू शकतात. आपण डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच ऑफिसचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देऊ, म्हणजे जेणेकरून इच्छुक जातक नक्कीच त्याच्यावर संपर्क साधू शकतो. नक्की सर, धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू. पुन्हा भेटू आपण असाच व्हिडिओ घेऊन पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत आपणा सर्वांना नमस्कार.